कोई अनलॉकिंग के लिए ओटीपी नहीं आता है। ईवीएम ये एक स्टैंड अलोन डिवाइस है, उसमें कोई वायर्ड और वायरलेस कम्युनिकेशन का कोई प्रोविजन है ही नहीं। इलेक्शन कमीशन की अपनी एक प्रोसीजर है, सेट सिस्टम ऑफ प्रोसीजर है, प्रोटोकॉल्स है, वो पूरी तरह से फॉलो करके ही ये काउंटिंग हुआ है। जो आज एक मिड डे न्यूज़पेपर में एक खबर आई थी कि द हेडिंग इज रविंद्र वाइकर्स स्कीम हैड फोन दैट अनलॉक्स ईवीएम। सो यहाँ इलेक्शन डिपार्टमेंट की तरफ से हमें ये कहना है कि ईवीएम के लिए कोई अनलॉकिंग के लिए ओटीपी नहीं आता है। ईवीएम ये एक स्टैंड अलोन डिवाइस है, उसमें कोई वायर्ड और वायरलेस कम्युनिकेशन का कोई प्रोविजन है ही नहीं। सो जो न्यूज है वो गलत न्यूज है और किसी भी आधारहीन न्यूज है without any verification. In fact, other day, some reporter from Midday, I think the same one I tried explaining him that it is no way related. कि मोबाइल से कुछ नहीं होता है। इट्स जो काउंटिंग प्रोसीजर होता है वो रिजल्ट सेक्शन में प्रेस जो बटन होता है रिजल्ट बटन, वो प्रेस करने के बाद ही डिस्प्ले होता है। और वो पोल डे को जब ईवीएम सील होता है तब पोलिंग एजेंट्स भी होते हैं काफी, और काउंटिंग के दिन भी जब रिजल्ट सेक्शन प्रेस होता है काउंटिंग एजेंट्स होते हैं। सो इलेक्शन कमीशन की अपनी एक प्रोसीजर है, सेट सिस्टम ऑफ प्रोसीजर है, प्रोटोकॉल्स है, वो पूरी तरह से फॉलो करके ही ये काउंटिंग हुआ है। सो ये गलत न्यूज के लिए हमने जो कंसर्न न्यूज़पेपर है उनको सेक्शन 499 और 505 के नोटीस इश्यू किए आज। मात्र त्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यासाठी आला मोबाईल सापडला तर ब्युरो कोण आहे? नाही, झालं असं आहे की आम्ही परवानगी काही लोकांना एनकोर ही एक सिस्टीम आहे जिथं डेटा आपण अपडेट करतो, म्हणजे वेबसाईटवर अपडेट करतो, त्याचा ईव्हीएमशी काही संबंध नाहीये। इट्स अ डेटा कंपायलेशन सिस्टीम ऑफ ईसीआय। त्याचे ओटीपी वगैरे येण्यासाठी काही लोकांना आणि लोकांना आपण मोबाईल अलाउ केलेले होते, त्यातलाच ऑफिसमधलाच माणूस होता तो गुरव, आणि आम्ही त्याच्यावरही एफआयआर केलेला आहे आणि त्याला डिस्मिसही केलेला आहे। तो मोबाइल कौन सा था जो गुरव ने उनको दिया था? नहीं जी, ये नहीं मालूम इतना, पुलिस ही बताया। मोबाइल था या इलेक्शन कमीशन का? हाँ, उसको जो अलाउ किया गया था वो उसका मोबाइल था। करण्यासाठी जो मोबाईल तुम्ही ज्या संबंधित व्यक्तीकडून सापडण्यात आला आहे तो पर्टिक्युलरली रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाला का सापडला, हा एक संशय आहे। मला वाटतं इन्व्हेस्टिगेशनचं मॅटर आहे आणि आम्ही ऑलरेडी एफआयआर केलेला आहे संबंधित आमच्या त्या बरोबर आणि ज्यांच्याकडे सापडलं त्यांच्यावर। आम्ही पहिल्याच दिवशी पत्र दिलं होतं पोलिसांना। खरं तर पोलिसांनी ह्याचा कॉग्निजन्स घ्यायला पाहिजे होता, पण त्यांनी आम्हाला 11 तारखेला पत्र दिलं की तुम्ही एफआयआर दाखल करायला कोणाला तरी ऑथराईज केला। आम्ही ते केलं आणि 13 तारखेला एफआयआर झाला। भरत शहा नावाचे एक अपक्ष उमेदवार होते, ज्या वेळेला मतमोजणी सुरू होती त्यावेळेला त्यांनी तिथे येऊन तुमच्याकडे एक तक्रार दिली होती की या परिसरामध्ये मोबाईल वापरला जात आहे। मग त्याच वेळेला तुम्ही ऍक्शन का घेतली नाही? भरत शहांनी दुसरा त्याला जोडून प्रश्न असा, विजयी उमेदवार वायकर यांनी आता नुकतंच म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी असंख्य लोक मोबाईल वापरत होते, तर मग मोबाईल वापरत होते तर तशी परवानगी होती का? यंत्रणा तुमची करत काय होती? पहिली गोष्ट तर भरत शहानी माझ्याकडे अशी कुठलीच तक्रार दिली नव्हती। ते डायरेक्ट भरत शहा आणि सुरेंद्र अरोरा हे जे 2 कॅन्डिडेट आहेत, ज्या पद्धतीने ट्रेंड चालू होता इलेक्शनचा तुम्ही समजू शकता। पहिल्या फेरीपासूनच वर खाली होत होते, त्याच्यामुळे ते संबंध काउंटिंग प्रोसिजर स्टॅट्युटरी असते, संवैधानिक असते, ती मी करत होते डायसवर। आणि सुरेंद्र अरोरा आणि भरत शहा एका माणसाला घेऊन आले की ह्याच्याकडे मोबाईल आहे, मला काउंटिंग प्रोसिजर जास्त महत्वाची आहे, त्याच्यामुळे मी माझ्या एका अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना पोलिसांच्या ताब्यात द्या। त्याच्यापूर्वी कुठलीही कंप्लेंट भरत शहानी माझ्याकडे केलेली नव्हती। या प्रकरणामध्ये तुमच्यावरही आरोप केला जात आहे की तुम्ही वारंवार मोबाईल घेऊन रेस्टरूमला जात होते, अशा कोणत्या व्यक्तीला बोलत होते? तुमच्याकडे अशी कोणती माहिती तुम्ही बाहेर दिली? माझ्याकडे माझा मोबाईल टेबलवरच होता आणि मी वारंवार जात नव्हते। जर नॅचरल काही गोष्टींसाठी जावं लागलं तर मला वाटतं त्यातनं काही वेगळा अर्थ काढू नये। इलेक्शन कमीशन इसके अंतर्गत जांच करेगा? पुलिस अपनी जांच कर रही है, लेकिन क्या इलेक्शन कमीशन भी कोई जांच करेगा? पुलिस का इन्वेस्टिगेशन हो जाने दीजिए, फिर इलेक्शन कमीशन
नहीं, मैंने शायद आपने उस दिन भी नहीं सुना और आज भी आप सुन नहीं रहे हैं कि कुछ लोगों को हमने मोबाइल अलाउ किया था। अनफॉर्चुनेटली हमारे आदमी से वो जो आदमी था उससे उन्होंने कैसे पता नहीं हासिल किया वो मोबाइल, तो हमने जो भी कंसर्न फॉल्टी है, गिल्टी है, उसके ऊपर हमने एफआईआर लॉन्च किया है। मॅडम कीर्तीकरांनी तुमच्याकडे सीसीटीव्हीची मागणी केलेली आहे. त्यावेळेला ज्या वेळेला मतमोजणी झाली त्या दिवशी तुम्ही त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे सीसीटीव्ही आहेत ते देऊ. मात्र 10 दिवस झाले तरी त्याला सीसीटीव्ही देण्यास आता तुम्ही नकार दिलेला आहे. सीसीटीव्ही देणार आहेत की नाही, काय नियम सांगतो? तुम्ही नितीश राणे सांगितले की आदल्या दिवशी सीसीटीव्ही देतो आम्ही पुढे. नाही, मी देतो दुसऱ्या असं नाही दिवशी देऊ म्हणलं, शकत नाही. देतो असं नाही म्हणलं मी. त्या दिवशी त्यांना फक्त म्हणलं की अजून ते आलंच नाहीये. ओके. आणि इलेक्शन ही स्टॅट्युटरी प्रोसिजर आहे, तिथं कुठलाही कायदेशीर तरतुदींचं पालन न करता गोष्टी करता येत नाही. आणि आता निवडणूक संपल्यानंतर जे मटेरियल आहे ते जे आमचे संवैधानिक असंवैधानिक लिफाफे असतात, सीयू बीयू जे काही ईव्हीएम आहेत ते आणि सीसीटीव्ही हे त्यातलाच एक एव्हिडन्स आहे. आणि इलेक्शनच्या नियमाप्रमाणे ते आता कुठल्याही म्हणजे कोर्टाच्या ऑर्डरशिवाय, कॉम्पिटंट कोर्टाच्या आदेशाशिवाय ते आम्हालाही बघता येणार नाहीये. ते कस्टडीत आहे डीओच्या. मैम, पुलिस ने भी सीसीटीवी की मांग की है क्या जांच के लिए, और क्या पुलिस को सीसीटीवी देंगे? No, nobody will get the CCTV footage unless until there is an order from the competent court.